नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील वाके. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ER मॉडेल म्हणजे काय आणि एंटिटी डायग्राम किंवा एंटिटी काय असते आपण पाहिले. तर या व्हिडिओमध्ये आपण वीक एंटिटी काय असणार आहे आणि की ॲट्रिब्यूट्स काय असणार आहेत या गोष्टी पाहणार आहोत. तर पाहूयात वीक एंटिटी म्हणजे काय. तर वीक एंटिटी दॅट इज द एंटिटी दॅट डिपेंड्स ऑन द अनदर एंटिटी इज कॉल्ड ॲज वीक एंटिटी. तर काय असतं वीक एंटिटी? तर वीक एंटिटी एक एंटिटी असते जी दुसऱ्या एंटिटीवरती पॅरेंट एंटिटीवरती डिपेंड असते. ओके. आणि weak entity does not contain any key attributes of its own. म्हणजे काय? तर weak entity मध्ये कोणत्याही प्रकारचे key attributes नसतात. आपण नेक्स्ट या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन आपण पाहणार आहे की key attributes म्हणजे काय असतात. Then the weak entity is represented by the double rectangle. ओके. तर की वीक एंटिटी कशाने रिप्रेझेंट केली जाते? तर डबल रेक्टँगलने रिप्रेझेंट केली जाते. सपोज आपल्याकडे लोन ही एक एंटिटी आहे आणि तिची वीक एंटिटी काय असू शकते? तर लोन इन्स्टॉलमेंट ही एक तिची वीक एंटिटी असू शकते. ओके. ओके, we will go to the next. ओके, तर ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय असतं किंवा ऍट्रिब्यूट्स काय असतात या मॉडेल मध्ये? तर attributes is used to describe the property of an entity. Eclipse is used to represent an attributes. म्हणजे काय? चा यूज केला जातो कशासाठी? तर एंटिटी किंवा ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी डिस्क्राईब करण्यासाठी. ओके. आणि हे रिप्रेझेंट करण्यासाठी या मॉडेलमध्ये ऍट्रिब्यूट्सला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण इक्लिप्सचा यूज करतो. ओके. एक एक्झाम्पल म्हणून आपण एक स्टुडंट नावाची ऑब्जेक्ट घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे काय काय आहेत? तर आय डी, एज, कॉन्टॅक्ट नंबर आणि नेम हे आपल्या काय आहेत? ॲट्रिब्यूट्स आहेत, ज्या कुणाला डिस्क्राईब करता येतं? स्टुडंट नावाच्या एंटिटीला. तर रिप्रेझेंट करताना पहा कसं केलंय. स्टुडंट ही ऑब्जेक्ट आहे, एंटिटी आहे, सो त्याला रेक्टँगलने रिप्रेझेंट केलंय. आणि आय डी, नेम, एज आणि फोन नंबर ह्या ज्या ॲट्रिब्यूट्स आहेत त्यांना आपण काय केलंय? तर इक्लिप्सने रिप्रेझेंट केलंय. ओके. देन आता की ॲट्रिब्यूट्स काय असतं? तर की ॲट्रिब्यूट्स इज यूज टू रिप्रेझेंट the main characteristic of the entity or object. It is represent the primary key and the key attributes is represented by the eclipse with the text underline. म्हणजेच काय? की attribute चा यूज कशासाठी केला जातो? तर मेन characteristics of the object डिस्क्राईब करण्यासाठी. आणि याच्यामध्ये नॉर्मली काय आपण हे करतो, स्टोअर करतो किंवा कशासाठी याचा यूज करतो? तर प्रायमरी की स्टोअर करण्यासाठी किंवा रिप्रेझेंट करण्यासाठी. देन याला कशाने रिप्रेझेंट केलं जातं? तर याला इक्लिप्सने रिप्रेझेंट केलं जातं, इक्लिप्स विथ द अंडरलाईन टेक्स्ट. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण पाहूयात त्याचं एक्झाम्पल काय असेल. ओके. तर सेम एंटिटी आपल्याकडे स्टुडंट नावाची एंटिटी आहे आणि त्याचे ऍट्रिब्यूट्स आहेत आय डी, नेम, एज आणि फोन नंबर. तर आय डी ही एक आपली प्रायमरी की आहे. सो प्रायमरी की आपल्याला रिप्रेझेंट करायची की ऍट्रिब्यूटने. सो आपण काय केलेलं इक्लिप्स मध्ये घेतली आहे आणि जो काय आयडी आहे तो काय केलाय आपण अंडरलाईन टेक्स्ट केलाय. सो वी कॅन इझिली अंडरस्टँड और आयडेंटिफाय द की ऍट्रिब्यूट्स. ओके. देन कंपोजिट ऍट्रिब्यूट. ओके. तर कंपोजिट ऍट्रिब्यूट काय असतं? तर ऍट्रिब्यूट्स दॅट कंपोज द मेनी अदर ऍट्रिब्यूट्स इज नोन एज द कंपोजिट ऍट्रिब्यूट. ओके. म्हणजेच काय? तर कोणताही ऍट्रिब्यूट त्याच्यात जर मेनी मोर म्हणजे मोर दॅन वन ऍट्रिब्यूट जर असतील तर त्याला आपण कंपोजिट ऍट्रिब्यूट म्हणतो. The composite attribute is represented by the eclipse and those eclipse are connected with an eclipse. म्हणजेच काय? यांना रिप्रेझेंट करताना इक्लिप्सनेच रिप्रेझेंट केले जातात, परंतु ते ऍट द एंड त्याची जी काही मेन ऍट्रिब्यूट्स असणार आहे. ओके. जसं की एक्झाम्पल मध्ये आपण नेम आणि नेमला आपण डिकम्पोज केलं तर आपल्याला फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि मिडल नेम भेटत आणि त्याला कंपोज करून आपण नेम तयार करतो. सर सेम तसंच फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि मिडल नेम पण काय केलंय? तर नेम ऍट्रिब्यूटचे हे काय सब पार्ट आहेत. तर त्याला आपण रिप्रेझेंट करताना इक्लिप्सने रिप्रेझेंट केलेत आणि कनेक्ट करून ते नेम ऍट्रिब्यूटशी कनेक्टेड आहेत. ओके. देन नेक्स्ट आहे मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट. म्हणजे काय? तर एखादा असं ऍट्रिब्यूट ज्याच्यामध्ये मोर दॅन वन नंबर आहे. ओके. तर फर्स्ट आपण डेफिनेशन पाहूया आणि देन आपण त्याचा एक्झाम्पल पाहूया. सो मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट्स it is an attributes can have more than one value. These attributes are known as the multi-valued attributes. ओके. आता ते कसं रिप्रेझेंट केलं जातं? तर त्यासाठी आपण डबल ऑलचा यूज करतो. ओके. आता एक्झाम्पल मध्ये पहा.
आता एक मोबाईल नंबर हा एक ॲट्रिब्यूट आहे. त्याच्यात नॉर्मली एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज असू शकतात. ओके, तर ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय केलंय, मोबाईल नंबर रिप्रेझेंटेड विथ द डबल और इक्लिप्स. म्हणजेच काय, याला रिप्रेझेंट करताना आपण इक्लिप्स मध्ये इक्लिप्स घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूटला रिप्रेझेंट करतो. ओके, नेक्स्ट आहे डिराइव्हड ॲट्रिब्यूट. म्हणजेच काय, डिराइव्हड म्हणजे काय, एखाद्या ॲट्रिब्यूट्स मधून डिराइव्ह करून घेतलेला ॲट्रिब्यूट्स. ओके, तर आपण फर्स्ट डेफिनेशन पाहूया. Okay, so an attribute that can be derived from the other attributes is known as the derived attribute. Okay, म्हणजे एका attribute मधून derived केलेल्या दुसऱ्या attribute ला आपण काय म्हणतो, derived attribute बोलतो. It can be described or represented by the dash eclipse. म्हणजे काय, dash eclipse ने आपण त्याला रिप्रेझेंट करतो. ओके, एक एक्झाम्पल पाहू आपण. एखाद्या पर्सन ते आपण कसं चेंज होतं किंवा कसं फाइंड आउट केलं जातं. सपोज आपल्याकडे फक्त डेट ऑफ बर्थ आहे आणि त्याच्यावर आपल्याला एज फाइंड आउट करायचं आहे. तर डेट ऑफ बर्थ आणि एज, तर एज ही डिराइव्हड ॲट्रिब्यूट झाली कशाची, डेट ऑफ बर्थची. ओके, त्याला रिप्रेझेंट कशा करणार, इक्लिप्सने. ओके, तर आपण एक्झाम्पल पाहू. ओके, सेम आता इथे काय, आपल्याकडे स्टुडंट सेम जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत ते चेंज होते. नेम, रोल नंबर, बर्थ डेट आणि एज असे ॲट्रिब्यूट्स आहेत. आता रोल नंबर हा जर प्रायमरी की असेल तर त्याला आपल्याला अंडरलाईन टेक्स्ट करावं लागेल. ओके, नेम, स्टुडंट नेम आणि बर्थ डेट. देन एज, एज हा काय आपला डिराइव्हड ॲट्रिब्यूट आहे. सो त्याला आपण रिप्रेझेंट करताना कशाने रिप्रेझेंट केलाय, तर डॅश इक्लिप्सने रिप्रेझेंट केलेला आहे. ओके, देन रिलेशनशिप काय असते किंवा रिलेशनशिप कशासाठी यूज केलं जातं, ही टर्म काय आपण अंडरस्टँड करू. तर रिलेशनशिप इज यूज टू डिस्क्राइब द रिलेशन बिटवीन द एंटिटीज. म्हणजे काय, वन और मोर दॅन वन एंटिटीज मध्ये आपल्याला रिलेशन डिस्क्राइब करायचे असतील त्यांच्यामधले, तर त्यासाठी आपण रिलेशनशिप ही एक कॉन्सेप्टचा यूज केला जातो. त्याच्यासाठी काय यूज केलं जातं, तर डायमंड और रॅम्बस यूज केला जातो. कशासाठी, तर रिलेशनशिप रिप्रेझेंट करण्यासाठी. तर आता त्याचे टाइप्स आहेत ते आपण पाहणार आहेत. त्याच्यात एक एक्झाम्पल पाहूयात. टीचर आहे, ते टीच करतायत कोणाला, स्टुडंटला. तर टीचर आणि स्टुडंट ह्या दोन ऑब्जेक्ट किंवा एंटिटीजला त्यांचं रिलेशन आपण इस्टॅब्लिश केलंय, जे की टीचर स्टुडंटला शिकवतात. सो टीचर टीचेस स्टुडंट. सो टीचर्स आपण हे कशामध्ये घेतलं, डायमंड मध्ये घेतलं. सो इट इज डिस्क्रायबिंग द रिलेशनशिप बिटवीन द टीचर्स अँड स्टुडंट्स. ओके, तर आता त्याचे टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप आहे वन टू वन रिलेशनशिप. ओके, तर वन टू वन रिलेशनशिप काय असतं, वन when only one instance of an entity is associated with the relationship, then it's known as the one to one relationship. म्हणजेच काय, कोणत्याही एखाद्या एंटिटीचा रिलेशनशिप सोबत एकच इन्स्टन्स असेल तर आपण त्याला काय म्हणतो, वन टू वन रिलेशनशिप म्हणतो. त्यासाठी एक्झाम्पल घेतले आपण, एक फिमेल असेल तर ती एकाच मेल सोबत मॅरी करू शकते, किंवा एक मेल असेल तो एकाच फिमेल सोबत मॅरेज किंवा मॅरी करू शकतो. तर आता पाहूयात आपण, ते रिप्रेझेंट केलंय. फिमेल एक एंटिटी आहे, मेल ही एक एंटिटी आहे. त्यांचे रिलेशनशिप आपण लिहिलंय, डिस्क्राईब टू सॉरी मॅरिड टू, आणि त्यांना रिप्रेझेंट केलंय वन टू वन ने. ओके, देन नेक्स्ट वन आहे वन टू मेनी रिलेशनशिप. म्हणजेच काय, कोणत्याही एका एंटिटीचा लेफ्ट साइडला एकच इन्स्टन्स असेल आणि त्याच्या राईट साइडला त्याचे मोर दॅन वन इन्स्टन्स असतील तर त्याला आपण काय म्हणणार, वन टू मेनी रिलेशनशिप. याच्यासाठी एक्झाम्पल घेतलंय. एक्झाम्पल पाहू आपण काय, सायंटिस्ट कॅन इन्व्हेंट मेनी इन्व्हेन्शन्स बट इन्व्हेन्शन्स इज डन बाय द ओनली स्पेसिफिक सायंटिस्ट. म्हणजेच काय, एक सायंटिस्ट मल्टिपल इन्व्हेन्शन करू शकतो, परंतु कोणतंही इन्व्हेन्शन हे स्पेसिफिक सायंटिस्टनेच केलेलं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप मेनी टू वन रिलेशनशिप. ओके, मेनी टू वन रिलेशनशिप म्हणजे काय, तर मोर दॅन वन इन्स्टन्स असेल लेफ्ट साइडला आणि राईट साइडला सिंगल इन्स्टन्स असेल, अशा वेळेसच्या जी काही रिलेशनशिप असते तिला मेनी टू वन आपण बोलतो. ओके, सो येस, वेन मोर दॅन वन इन्स्टन्स ऑफ द एंटिटी इज ऑन द लेफ्ट अँड only one instance of the entity on the right associates with the relationship, then it's known as the many to one relationship. Okay,
तर आता कसं असतं पाहूयात आपण. स्टुडंट, त्यासाठी एक्झाम्पल पाहूयात. स्टुडंट एनरोल करू शकता कोणत्याही एखाद्या स्पेसिफिक कोर्ससाठी, परंतु कोणत्याही कोर्समध्ये मोर दॅन वन स्टुडंट असू शकतात. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ मेनी टू वन रिलेशनशिप. ओके. देन लास्ट वन, दॅट इज द मेनी टू मेनी रिलेशनशिप. म्हणजे काय? मोर दॅन वन इन्स्टन्स टू द लेफ्ट साइड अँड सेम थिंग मोर दॅन वन इन्स्टन्स टू द राईट साइड. सो दॅट इज नोन ॲज मेनी टू मेनी रिलेशनशिप. म्हणजेच काय, लेफ्ट साइडच्या एंटिटीचेही मोर दॅन वन इन्स्टन्स असतील आणि राईटच्या एंटिटीचेही मोर दॅन वन इन्स्टन्स असतील. म्हणजेच काय, एक एम्प्लॉई मेनी प्रोजेक्टला असाइन केला जाऊ शकतो आणि सेम एक प्रोजेक्ट मेनी एम्प्लॉईजकडे असू शकतो. म्हणजेच काय, कोणत्याही एखाद्या तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पाहिलं तर एक एम्प्लॉई असतो, तो भरपूर साऱ्या प्रोजेक्टला असाइन केला जाऊ शकतो, किंवा एखादा प्रोजेक्ट असतो त्याच्यासाठी भरपूर सारे एम्प्लॉईज असाइन केले जाऊ शकतात. सो दॅट वॉज द एक्झाम्पल ऑफ द मेनी टू मेनी रिलेशनशिप. ओके. देन नोटेशन्स काय असतात ER डायग्रामचे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की व्हॉट आर द डिफरंट नोटेशन्स अवेलेबल फॉर द रिप्रेझेंटेशन ऑफ द ER डायग्राम. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडले असेल, त्याच्याबद्दल काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, आणि तुमचे जे काही मत असतील ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, थँक्यू.